नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश माळेकर. संध्याकाळी कोल्हापूरहून निघून आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो. रात्र फार झाली होती, त्यामुळे आधी आम्ही जेवून घ्यायचं ठरवलं. हॉटेल सिद्धी लॉज येथे आम्ही जेवण घेतलं. हॉटेलमध्ये ही अशी एक फिश टँक आहे. मला काही यातले मासे ओळखता आले नाही. तुम्हाला येतात का ओळखता? गणपतीपुळेच्या अथर्व लॉज मध्ये मी रात्रीचा मुक्काम केला. गरम पाण्याची सोय होती, त्यामुळे आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. गणपतीपुळेच्या या मुख्य रस्त्यावर पहाटेच्या वेळी काहीही वर्दळ नव्हती. रस्त्यावर एखादी एसटी किंवा एखादी गाडी दिसायची. बाकी सर्व गाव शांत होतं. मी सहज चालत चालत पुढे गेलो. पुढे मालगुंड ब्रिज लागला. पौर्णिमेचा चंद्र मावळतीला आला होता. त्याचा नदीमध्ये इथे छान प्रतिबिंब पडलं होतं. मालगुंड पुलावरून चंद्र हा असा दिसत होता, सुंदर. चंद्र मावळतीकडे झुकला होता. या बाजूला सूर्योदयाची वेळ झाली होती. आणि इथे जवळच गणपतीपुळ्याचा बस डेपो होता. डेपो लहानच आहे, त्यामुळे काही लोकांची वर्दळ नाहीये. दर्या सारंग रेस्टॉरंट. देवळात जाण्यासाठी निघण्याआधी मी सकाळी इथेच ब्रेकफास्ट केला. सूर्यकांत कोळंबकर यांनी सूर्या टूर तर्फे ही टूर अरेंज केली होती. त्यातील हे सगळे आम्ही सहभागी. एक छान ग्रुप जमला होता. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार. हाय. बस मेन गेटवर थांबून मी देवळाकडे जायला निघालो. हा मार्ग देवळाकडे जातो. देवळात जाण्यापूर्वी मी प्रदक्षिणा करायचं ठरवलंय. हे गणपतीपुळे देवस्थानाचं मुख्य प्रवेशद्वार. इथून मी प्रदक्षिणाला सुरुवात केली. सुरुवातीला काही चढण आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूला उतरण लागते. या संपूर्ण प्रदक्षिणेला मला साधारण 15 मिनिटं लागली. इथे उतरण सुरू झाली आहे. पुढे उजवीकडे शेंबेकर बुवांचा मठ आहे. त्यापुढे आणखी खाली उतरला एक विहीर लागते. ही अशी एक आयताकृती विहीर. समुद्र किनाऱ्यावरून झालेलं हे देवळाचं पहिलं दर्शन. मागे डोंगर आहे. या बाजूला विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे. हा बराच रुंद किनारा आहे. किनारा रुंद असल्याने इथे बरेच खेळ किंवा अशा ह्या उंटाच्या राईड्स होत्या. इथे काही ऑल टेरेन व्हेकल्स होत्या. ऑल टेरेन व्हेकल्स म्हणजे 4 चाकी मोटरसायकल. तिथे लांब काही पाण्यातल्या राईड्स दिसत आहेत. समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ होता.
अशा फेसाळणाऱ्या लाटा बघून मस्त वाटत होती. या ऑल टेरेन व्हेइकल्स पाण्यातली मस्ती आणि सोबतच सेल्फीचा थ्रिल. सकाळच्या कोवळ्या उन्हात वाळूवर छान वाटत होतं. या अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या राईड्स पर्यटकांसाठी उपलब्ध होत्या. गणपतीपुळे हे देवस्थान तर आहेच, पण हल्ली एक पर्यटकांसाठी एक छान एक स्थळ झालंय. गुगल मॅप प्रमाणे मुंबईपासून साधारण 350 किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे आहे, म्हणजे साधारण 8 तास लागतात. शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे भरपूर पर्यटक आलेले आहेत. चालवण्याचा आनंद त्यांना मिळतो. ऍक्च्युली तो सगळं बरोबर करतोय. चला आता देवळात जाऊया. देवळाच्या प्रवेशद्वारावर गणपतीचं वाहन उंदीर ठेवलेलं आहे. गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी असा एक मार्ग बनवला आहे. हे गणपतीचं पहिलं दर्शन. आतमध्ये अर्थातच फोटो काढायला परवानगी नव्हतीच. डोंगराच्या बॅकग्राऊंडवर सकाळच्या कोवळ्या उन्हात देऊळ अगदी उठून दिसत होता. भक्त मंडळी आपले प्रॉब्लेम उंदीर मामाच्या कानात सांगतायत. टोपी उंटाला घाला. गणपतीचं दर्शन घेऊन मी निघालो. आता माझा पुढचा मुक्काम काळबा देवी. ते देखील एक समुद्र किनारा वसलेलं अतिशय सुंदर गाव आहे. कोकणचे रस्ते आणि निसर्ग सौंदर्य याला तोड नाही. ती समोर ती टेकडी दिसते, त्याच्या पलीकडे मला जायचंय. गावागावातून नागमोडी वळण घेत माझी बस चालली आहे. आता निरोप घेतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. दादा, आता एक आपुलकीचा प्रश्न. चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद.